हॅलो फ्रेंड्स, सध्या आपण इयत्ता 12वीच्या 13व्या धड्याचा अभ्यास करतो आहे, ऑर्गॅनिझम्स अँड पॉप्युलेशन. ह्याच्या आधी आपण मागच्या व्हिडिओमध्ये मेजर अबायोटिक फॅक्टर्स 13.2 या युनिटच्या अंतर्गत वेगवेगळ्या अबायोटिक फॅक्टर्सचा अभ्यास केला, ज्याच्यामध्ये आपण टेम्परेचर, वॉटर, सॉईल, लाईट ह्यासारखे अबायोटिक फॅक्टर्स लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सवर कसा इन्फ्लुअन्स दाखवतात, कसा परिणाम दाखवतात, त्यांच्या फिजिओलॉजिकल ॲक्टिव्हिटीज ह्या सगळ्या ह्या अबायोटिक फॅक्टर्सशी कशा रिलेटेड आहेत हे आपण त्यामध्ये अभ्यासलेलं होतं. आज आपण त्याच्याच पुढचा अभ्यास ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. So, responses to abiotic factors. In this video, we are going to learn about the responses to abiotic factor. How the living organisms give response to these abiotic factors or changes in these abiotic factors. जेव्हा लाईट, टेम्परेचर किंवा मेनली लाईट आणि टेम्परेचर ह्या दोन गोष्टी जेव्हा बदलतात, त्यांच्यामध्ये काही व्हेरिएशन्स दिसून येतात, तेव्हा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स त्यांना कसं कोपअप करतात, त्यांना मॅच कसं करतात. कारण लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचा एक हेतू, एक एम आपल्याला काय दिसून येतं, तर सर्व्हायवल अँड टू रिप्रोड्यूस. फक्त सर्व्हाइव्ह व्हायचं नाही आहे, तर रिप्रोडक्शनसुद्धा झालं पाहिजे. आणि अशा कंडिशनमध्ये वातावरणामध्ये, सराउंडिंगमध्ये होणाऱ्या टेम्परेचर चेंजेसना, लाईट चेंजेसना ते कशा पद्धतीने रिस्पॉन्स देतात ते आपण ह्या भागामध्ये अभ्यासणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. So first of all, we will try to understand about how changes in the temperature will influence the physiological activities of the living organism and how living organism cope up or match to these conditions. So the regular changes in the body temperature occurring at the specific time interval, वेगवेगळ्या टाईम इंटरवलमध्ये, वेगवेगळ्या पिरियडमध्ये, ओके, डे पिरियड आहे, नाईट पिरियड आहे, या डे नाईट पिरियडमध्ये टेम्परेचरमध्ये होणाऱ्या बदलांना लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कसा रिस्पॉन्स देतात ह्याला आपण थर्मो पिरियॉडिसिटी असं म्हणणार आहोत. सो लेट्स लर्न अबाउट द थर्मो पिरियॉडिसिटी. थर्मो फॉर टेम्परेचर, पिरियॉडिसिटी फॉर अ स्पेसिफिक पिरियड. सो स्पेसिफिक पिरियडमध्ये घडून येणाऱ्या टेम्परेचर व्हेरिएशन्सना सजीव कशा पद्धतीने रिस्पॉन्स देतात. आता सजीव म्हणतोय म्हणजे याच्यामध्ये मेनली कोण आहेत, तर प्लांट्स अँड ॲनिमल्स आहेत. ओके, सो टेम्परेचरच का? टेम्परेचर इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट अबायोटिक फॅक्टर विच डायरेक्टली influence the physiological processes or the metabolic activities occurring in the body of living organism. आणि म्हणूनच सगळ्यात पहिल्यांदा आपण फोकस करतो आहोत तो टेम्परेचरवर. ओके, सो डिपेंडिंग अपॉन द thermoperiodicity or in concern with the thermoperiodicity, there are two type of variations are observed. दोन प्रकारचे व्हेरिएशन्स दिसून येतात. One is called as diurnal thermoperiodicity and other one it is called as seasonal thermoperiodicity. So what is diurnal thermoperiodicity? Diurnal, that means आपण हा शब्द मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा अभ्यासलेला आहे. Diurnal means the ability to work or be active during the day time. जेव्हा डे टाईममध्ये ॲक्टिव्हिटी आपल्याला दिसून येते प्लांट्सची किंवा ॲनिमल्सची, तेव्हा त्याला आपण डायअर्नल असं म्हणतो. So diurnal thermoperiodicity. So in case of plants carry out photosynthesis, you know it, and to carry out the photosynthesis temperature is required, solar energy is required. And so in case of temperature in presence of sunlight, that means during daytime plants carry out photosynthesis, which is one of the most important physiological activity occurring in the plant body. But another physiological activity, just like germination of the seed or the storage of the food which is prepared during the process of photosynthesis, त्याला आपण ट्रान्सलोकेशन असं सुद्धा म्हणतो, किंवा ग्रोथ आणि डेव्हलपमेंटचं स्टिम्युलेशन जे आहे प्लांट बॉडीमध्ये दिसून येणारं, ते मात्र आपल्याला कधी दिसून येतं, तर नाईट टेम्परेचरला दिसून येतं, नाईट पिरियडमध्ये दिसून येतं, जेव्हा टेम्परेचर कसं आहे, लो आहे. सो ॲट द हाय टेम्परेचर ड्युरिंग द डे टाईम photosynthesis takes place in plants, and at the night time when temperature is comparatively lower, the process of growth, storage and seed germination takes place. Here we are observing the pictures. इथे आपल्याला सीड जर्मिनेशन दिसतंय, जे
अंडर द सॉईल घडून येणारे, टेम्परेचर लो आहे, डार्कमध्ये घडून येणारे. ह्याच्या उलट ह्या इमेजमध्ये आपण फोटोसिंथेसिसची प्रोसेस दाखवली, ज्याला सनलाईट कंपल्सरी आहे, म्हणजे तिथं हाय टेम्परेचर गरजेचं आहे. ॲनिमल्समध्ये सुद्धा पिरियड ऑफ ॲक्टिव्हिटी ही टेम्परेचरवर अवलंबून आहे. कुठल्या टेम्परेचरला एखादा प्राणी, एखादा सजीव हा अन्न मिळवण्यासाठी हा बाहेर पडू शकणार आहे, स्वतःच्या हॅबिटॅटमधून दुसरीकडे येऊन तो काय करणार आहे, आपल्या अन्नाचा शोध घेणार आहे. आपण आपल्या 12वीच्या प्रॅक्टिकलमध्ये काही झिरोफायटिक आणि झिरोसिलिक आणि ॲक्वॅटिक ॲनिमल्सचा अभ्यास करतो आहोत, ज्याच्यामध्ये आपण त्यांचे ॲडॅप्टेशन शिकतो. त्याच्यामध्ये आपण ह्या कांगारू रॅटचा अभ्यास केलेला आहे. सो नॉक्टर्नल हॅबिटॅट ह्याची दिसून येते. दॅट मीन्स इन सर्च ऑफ फूड दे कम आउट ऑफ देअर बुरोज ॲट द नाईट टाईम. सो हॉट डे टायमिंगला डेझर्ट ॲनिमल आहे हा, प्रचंड टेम्परेचर आहे दिवसा, अशा वेळी तो त्याच्या बिळामध्ये राहणं, थंडगार ठिकाणी राहणं पसंत करतो. आणि रात्रीच्या पिरियडमध्ये मात्र तो काय करतो, त्याच्या बिळामधून बाहेर निघून त्याची शिकार मिळवण्याचा प्रयत्न करतो. तशीच कंडिशन आपल्याला डेझर्ट लिझार्डमध्ये सुद्धा दिसून येते. म्हणजे थोडक्यात जे डेझर्ट ॲनिमल्स आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला नाईट टाईममध्ये ॲक्टिवनेस किंवा ॲक्टिव्हिटीज ह्या दिसून येतात. दुसऱ्या प्रकारची थर्मोपिरियडिसिटी आपण बघणार आहोत, सीझनल थर्मोपिरियडिसिटी. सो यू नो दॅट इन डिफरंट सीझन्स द टेम्परेचर रेंजेस आर डिफरंट. टेम्परेचर व्हेरीज अकॉर्डिंग टू द सीझन्स. अँड in that case, in case of plants, the seasonal thermoperiodicity controls the process of flowering, fruiting, fruit dispersal, leaf shedding, etc. आपण हे नेहमीच निसर्गामध्ये बघतो, आपल्या आजूबाजूला बघत असतो की काही ठराविक ऋतूमध्ये पानगळती होती, काही ठराविक ऋतूमध्ये फुलं, झाडांना म्हणजे मोहर येतो, फुलावर येतात ही झाडं, बरोबर आहे, फ्रुटिंग होतं आणि त्याच्यानंतर ते फळ पक्व होऊन, मॅच्युअर होऊन, रायपनिंग होऊन आपल्याला फळ मिळतं. सो डिपेंडिंग अपॉन द सीझन्स, प्लांट्समध्ये अशा प्रकारचे सीझनल चेंजेस आपल्याला दिसून येतात. ॲनिमल्समध्ये सुद्धा आपल्याला डिपेंडिंग अपॉन द सीझन्स त्यांचे ग्रोथ, रिप्रोडक्शन पॅटर्न्स किंवा कलरेशन किंवा मॉर्फॉलॉजिकल चेंजेस असेल, बॉडी पिगमेंटेशन असेल, यासारखे चेंजेस हे ॲनिमल्समध्ये सुद्धा दिसून येतात. थोडासा NCERT मधला पार्ट आपण इथे कव्हर करायचा प्रयत्न केला आहे, अतिशय महत्त्वाचा आहे. आपल्या स्टेट बोर्डच्या पुस्तकात थोडंसं शॉर्टमध्ये हे दिलेलं आहे. सो अगेन कमिंग टू द पॉईंट, the plants and animals show such type of variations according to temperature because they must adapt with the changing temperature. कशासाठी त्यांना ॲडॅप्ट झालं पाहिजे, कशासाठी त्यांना हे बदल स्वीकारले पाहिजेत? टू सर्वाईव्ह अँड टू फ्लरिश इन देअर हॅबिटॅट. ज्या वातावरणामध्ये ते राहणार आहेत, ज्या हॅबिटॅटमध्ये ते राहणार आहेत, तिथं त्यांना सर्वाईव्ह तर व्हायचंच आहे, जिवंत तर राहायचंच आहे, पण त्यांच्या फर्दर जनरेशनसुद्धा तिथे निर्माण झाल्या पाहिजेत, रिप्रोडक्शन झालं पाहिजे. आणि म्हणून अशा प्रकारच्या बदलांना ते ॲक्सेप्ट करतात आणि त्या पद्धतीचे चेंजेस हे स्वतःच्या लाईफस्टाईलमध्ये करून घेतात. जसं आपण डायर्नल चेंजेस पाहिलेले आहेत प्लांट्स आणि ॲनिमलमधले, त्याचबरोबर आपण काय पाहिलेलं आहे तर सीझनल चेंजेस, सीझन्सनुसार, सीझनमधल्या टेम्परेचर रेंजेसनुसार कशा पद्धतीचे चेंजेस हे ॲनिमल्स आणि प्लांट्समध्ये होतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट आपल्याला इथं दिसून येते, टू कोप अप विथ द चेंज इन द टेम्परेचर ऑर सराउंडिंग कंडिशन्स. ज्या वातावरणामध्ये, ज्या हॅबिटॅटमध्ये प्राणी राहतो आहे, तिथल्या क्लायमेटिक कंडिशन्सला, तिथल्या टेम्परेचर झोनला मॅच करण्यासाठी प्रत्येक प्राणीच हा कपेबल आहे असं नाही. आपण बघितलेलं आहे की बरेचदा आपण ॲनिमल किंगडम शिकताना हे बघतो की वॉर्म ब्लडेड आणि कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स अशा 2 गटांमध्ये आपण त्यांचं वर्गीकरण करतो. हे जे क्लासिफिकेशन आहे, दिस इज डिपेंडिंग अपॉन द ॲबिलिटी टू मेंटेन द कॉन्स्टंट बॉडी टेम्परेचर. If the animal is able to maintain the body temperature constant, then they are called as warm-blooded animals, and if not, they are called as cold-blooded animal. And so, why it is necessary to maintain the body temperature, or why it is necessary to maintain the constant internal environment of the body? लक्षात घ्या, खूप महत्त्वाचं टर्म आहे ही. शरीराची जी सामान्य अवस्था आहे, जी कॉन्स्टंट कंडिशन आहे, जी नॉर्मल कंडिशन आहे, ही मेंटेन करून ठेवणं सजीवांसाठी अत्यंत आवश्यक असतं, की ज्याला आपण काय म्हणतो, होमिओस्टेसिस असं म्हणतो. सराउंडिंग टेम्परेचर कसंही असू, सराउंडिंग कंडिशन्स कशाही असू, त्या कंडिशनमध्ये बॉडीच्या नॉर्मल कंडिशन्स मेंटेन करणं, ह्यालाच आपण होमिओस्टेसिस म्हणतो.
So homeostasis, it is one of the important phenomenon occurring in the living organism, mainly in the higher organisms, to maintain constant internal environment despite of the changes occurring in the external environment. आजूबाजूच्या परिस्थितीमधलं वातावरण, टेम्परेचर असेल, ऑस्मॉटिक कंडिशन्स असतील, ह्या चेंज झाल्या तरी बॉडीच्या नॉर्मल कंडिशन्स, बॉडीची स्टेडी स्टेट ही मेंटेन करणं ह्याला होमिओस्टॅसिस असं म्हणतात. But all the organisms present on the earth are not capable to carry out the homeostasis. जे लोअर ऑर्गॅनिझम्स आहेत, इनव्हर्टिब्रेट्स आहेत किंवा लोअर क्लासेस आहेत, मेनली पायसेस आहेत, ॲम्फिबियन्स आहेत, रेप्टाईल्स आहेत, म्हणजे थोडक्यात जे इनव्हर्टिब्रेट्स आहेत आणि जे कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स आहेत, त्यांच्यामध्ये ही ॲबिलिटी आपल्याला दिसून येत नाही. पण एव्ज आणि मॅमल्समध्ये मात्र आपल्याला होमिओस्टॅटिक कंडिशन्स दिसून येतात, बिकॉज दे आर वॉर्म ब्लडेड ॲनिमल्स. मग का बरं ही होमिओस्टॅसिस गरजेचं आहे? सो एक्सटर्नल एन्व्हायरमेंटमधल्या चेंजेसना फेस करण्यासाठी, ओव्हरकम करण्यासाठी अँड डिस्पाईट ऑफ ऑल दीज चेंजेस ह्याच्या व्यतिरिक्तसुद्धा बॉडीची जी नॉर्मल स्टेडी स्टेट आहे ती मेंटेन करण्यासाठी होमिओस्टॅसिस अत्यंत गरजेचं आहे. कारण ह्या नॉर्मल कंडिशन्सला, ह्या स्टेडी कंडिशन्सलाच बॉडीमधल्या सगळ्या मेटॅबॉलिक ॲक्टिव्हिटीज, सगळ्या बायोकेमिकल रिॲक्शन्स ज्या आहेत ह्या घडून येणार आहेत आणि मगच इफिशियंटली तो ऑर्गॅनिझम हा सर्वाईव्ह होऊ शकणार आहे, फ्लरिश होऊ शकणार आहे, रिप्रोड्यूस करू शकणार आहे. पण मग सगळ्या प्राण्यांमध्ये, सगळ्या ॲनिमल्समध्ये अशा प्रकारची ॲबिलिटी आपल्याला दिसून येत नाही. जसं आत्ता म्हटलं तसं की जे कोल्ड ब्लडेड आहेत त्यांच्यामध्ये होमिओस्टॅटिक ॲक्टिव्हिटी तेवढ्या चांगल्या पद्धतीने दिसून येत नाही. मग त्यांच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या मेथड्स ह्या काय केलेल्या आहेत, त्यांनी ॲडॉप्ट केलेले आहेत किंवा ॲक्वायर केलेले आहेत टू अवॉइड ऑर टू फेस द स्ट्रेसफुल कंडिशन्स. नाउ विच आर सच मेथड्स? दीज मेथड्स are adapted or acquired by the living organisms to face the stressful conditions, and depending upon the methods they acquire, they adopted, त्यांनी कुठल्या प्रकारची मेथड स्वीकारलेली आहे, कशा प्रकारचे बदल ते त्यांच्या जीवनशैलीमध्ये घडवून आणतात जेणेकरून जो अनफेवरेबल पिरियड आहे, ज्या स्ट्रेसफुल कंडिशन आहेत. आता स्ट्रेसफुल कंडिशन म्हणजे काय असेल तर स्ट्रेसफुल कंडिशन म्हणजे खूप कडाक्याची थंडी पडलेली आहे, खूप टेम्परेचर डाऊन झालेलं आहे किंवा खूप टेम्परेचर वाढलेलं आहे, प्रचंड उन्हाळा आहे, दुष्काळ आहे, लॅक ऑफ वॉटर आहे, रिप्रोडक्शनसाठी फेवरेबल कंडिशन्स नाही आहेत. अशा वेगवेगळ्या कंडिशन्सना आपण काय म्हणतो? स्ट्रेसफुल कंडिशन असं म्हणतो. मग ह्या स्ट्रेसफुल कंडिशनमध्ये प्राणी कशा पद्धतीने स्वतःला ॲडॅप्ट करतात, कशा पद्धतीने स्वतःला त्यापासून वाचवतात ह्याच्यावर अवलंबून आपण त्या ऑर्गॅनिझम्सना क्लासिफिकेशन 4 भागांमध्ये केलेलं आहे. आयदर द ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज रेग्युलेट ऑर कन्फर्म ऑर मायग्रेट ऑर सस्पेंड. ओके, सो नाव लेट स्टडी वन बाय वन दीज ऑल टर्म्स. नाव व्हॉट इज मीन बाय रेग्युलेट? रेग्युलेट कोणाला म्हणायचं? ओके, some organisms are able to maintain homeostasis. Okay, they can maintain their body temperature constant though there are changes in the surrounding temperature. Now how they maintain homeostasis? By acquiring physiological and behavioral changes which ensure them for the constant body temperature and constant osmotic concentration. बॉडीमधलं ऑस्मॉटिक कॉन्सन्ट्रेशन मेंटेन करतात, बॉडीचं टेम्परेचर मेंटेन करतात आणि म्हणूनच आपण बघतो की बर्ड्स आणि मॅमल्समध्ये आपल्याला 4 चेंबर्ड हार्ट दिसून येतं. ओके, सो दॅट इच अँड एव्हरी सेल गेट कॉन्स्टंट सप्लाय ऑफ ऑक्सिजन अँड देअर इज कॉन्स्टंट जनरेशन ऑफ एनर्जी टू मेंटेन द बॉडी टेम्परेचर कॉन्स्टंट. ओके, सो अशा सगळ्या प्राण्यांना आपण रेग्युलेट असं म्हणतो. ह्याच्यामध्ये मेनली कोण येतं तर जे थर्मोरेग्युलेशन करू शकतात चांगल्या पद्धतीने, ऑस्मो रेग्युलेशन, सॉल्ट आणि वॉटर बॅलन्स मेंटेन करू शकतात बॉडीमधला, असे सगळे बर्ड्स, सगळे मॅमल्स हे रेग्युलेट ह्या कॅटेगरीमध्ये येत आहेत. ओके, त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे तो म्हणजे कन्फर्म. नाउ व्हॉट आर कन्फर्म? सो मोस्ट ऑफ द ॲनिमल्स, मेनली लोअर ॲनिमल्स and plants cannot maintain their internal environment constant. Their body temperature changes with the surrounding temperature. Ambient temperature means surrounding temperature. Okay, so in case of aquatic animals, the osmotic concentration of body fluid changes with the surrounding
वॉटर ऑस्मॉटिक कॉन्सन्ट्रेशन. ॲक्वॅटिक ॲनिमल्स आहेत, आपण बघितलं की मेनली आपण बघतो की जे इन्व्हर्टिब्रेट्स आहेत त्याच्यामध्ये बरेचसे प्राणी हे कसे आहेत तर ॲक्वॅटिक आहेत. मेनली ॲस्टेरियस जे आहेत ते सगळे ॲक्वॅटिक आहेत. आणि त्याचबरोबर आपण पायसेस बघितले किंवा ॲम्फिबियन्स बघितले तर ते सुद्धा पाण्यामध्ये पण राहू शकतात, जमिनीवर राहू शकतात, ही गोष्ट आहेच आहे, पण पाण्यामध्ये सुद्धा राहू शकतात. त्याचबरोबर काही रेप्टाईल्स आहेत ते सुद्धा आपल्याला पाण्याच्या संपर्कामध्ये राहिलेले दिसतात. सो पाण्याच्या ऑस्मॉटिक कॉन्सन्ट्रेशन बरोबर ते स्वतःचं बॉडी फ्लुइड्समधले ऑस्मॉटिक चेंजेस सुद्धा त्यांच्या बॉडीमध्ये घडतात. म्हणजे त्यांच्या बॉडीची इंटरनल ऑस्मॉटिक कंडिशन हे ते मेंटेन करू शकत नाहीत. अशा वेळी आपल्याला काय दिसून येतं तर त्यांच्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारची होमिओस्टॅटिक मेकॅनिझम दिसून येत नाही. त्यांना आपण काय म्हणतो, कन्फर्म असं म्हणतो. मग या कन्फर्म्समध्ये मेनली आपल्याला कोण दिसून येतात तर इथे दाखवलं तसं स्टारफिश दिसतोय आपल्याला, इन्व्हर्टिब्रेट आहे, स्ट्रिक्टली मरीन वॉटरमध्ये दिसून येतो, हा आपल्याला माहिती आहे. इट बिलॉंग्स टू फायलम इकायनोडर्मॅटा. इट इज स्ट्रिक्टली मरीन इन नेचर आणि त्याच्यामुळे ऑस्मॉटिक कॉन्सन्ट्रेशन जसं पाण्याचं आहे त्या पद्धतीने बॉडी फ्लुइड्सची ऑस्मॉटिक कॉन्सन्ट्रेशनसुद्धा चेंज होतं. त्यानंतर इकडं आपल्याला सगळे वेगवेगळे क्लासेस दिसत आहेत की याच्यामध्ये आपल्याला पायसेस दिसून येत आहेत, त्याच्यानंतर रेप्टाईल्स दिसून येत आहेत, ॲम्फिबियन्स दिसून येत आहेत, विच आर कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स अँड कॅनॉट मेंटेन कॉन्स्टंट इंटरनल एन्व्हायरमेंट. मग काय करणार हे प्राणी जर ते त्यांच्या बॉडीचं इंटरनल एन्व्हायरमेंट कॉन्स्टंट मेंटेन करू शकत नाही आहेत तर मग ते ह्या स्ट्रेसफुल कंडिशनला कसे फेस करणार. सो द वन part or one method is that change in the location. ज्या भौगोलिक परिस्थितीमध्ये ते जगू शकत नाही आहेत, त्यांना योग्य अशी कंडिशन्स तिथे नाही आहेत, फेवरेबल कंडिशन्स नाही आहेत, तर ते काय करतात, टेम्पररी पिरियडसाठी ते लोकेशन सोडून दुसऱ्या लोकेशनकडे शिफ्ट होतात. असं जे शिफ्टिंग आहे ॲनिमल्सचं की वन लोकेशन टू अनदर, मेनली कशासाठी, टू फाइंड द फूड और फॉर द सेफ एन्व्हायरमेंट फॉर देअर रिप्रोडक्शन. नेहमी हे लक्षात ठेवायचं की लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये आपल्याला जसं सर्व्हायवल महत्त्वाचं आहे तसं फ्लरिशिंग महत्त्वाचं आहे, रिप्रोडक्शन महत्त्वाचं आहे. अँड सो द प्रोसेस ऑफ चेंज और मूवमेंट फ्रॉम वन लोकेशन टू अनदर लोकेशन इन सर्च ऑफ फूड or in search of safe environmental conditions for the reproduction, it is called as migration. ह्या प्रोसेसलाच आपण काय म्हणतो, मायग्रेशन, ज्याला मराठीमध्ये आपण स्थलांतर असं म्हणतो. आपण सध्यासुद्धा हे अनुभवतो आहेत की हिवाळ्यामध्ये सध्या चालू असलेल्या ऋतूमध्ये अनेक पक्षी हे काय करतात, स्थलांतर करतात. असे स्थलांतरित पक्षी आपण नेहमीच आपल्या आजूबाजूला सुद्धा पाहत असतो. ओके, सो मायग्रेशन इज द मेथड for the avoid or to cope up with the stressful condition. So during the process of migration, the organisms move away temporarily. लक्षात घ्या, हा बदल कसा आहे, टेम्पररी चेंज आहे हा, फ्रॉम स्ट्रेसफुल हॅबिटॅट टू द मोर हॉस्पिटेबल राहण्यायोग्य अशा एरियामध्ये, अँड रिटर्न व्हेन स्ट्रेसफुल पिरियड इज ओव्हर, ते अगेन रिटर्न टू देअर ओन हॅबिटॅट. Many animals, generally mainly birds, during the winter they undertake long distance migrations to more hospitable areas. आपण नेहमी बघतो की जे फ्लेमिंगोज आहेत, बरोबर आहे, आपल्याकडे फ्लेमिंगोजचं आगमन झालं की अगदी पेपरमध्ये, TV न्यूजवर वगैरे बातमी असती. असे फ्लेमिंगोज आपण नेहमी बघतो. दीज फ्लेमिंगोज मायग्रेट टू द मुंबई एव्हरी इयर फ्रॉम द गुजरात कच्छ. आपल्याला माहिती आहे की कच्छचे जे रण आहे, वाळवंटी प्रदेश आहे, तिथे ह्या काळामध्ये ते राहू शकत नाहीत आणि म्हणून फीडिंगसाठी, अन्न मिळवण्यासाठी आणि ब्रीडिंगसाठी, मग अशी सांगितलं रिप्रोडक्शनसाठी हे फ्लेमिंगोज काय करतात, मायग्रेशन करतात. दुसरा मायग्रेटिंग बर्ड आपल्याला दिसून येतो, असे अनेक आहेत, आपण हे जास्त पॉप्युलर जे आहेत ते घेतलेत की बर्ड्स फ्रॉम द सायबेरिया, जो सायबेरियन क्राउंच आहे, हा सायबेरियन क्राउंच जो आहे इट मायग्रेट टू द राजस्थान ड्युरिंग द विंटर सीझनमध्ये हे सायबेरियन क्राउंच जे आहेत दे मूव टुवर्ड्स द राजस्थान फ्रॉम द सायबेरिया. अनदर एक्झाम्पल इज ऑलिव्ह रिडले टर्टल्स. नेहमी आता ही पण एक इंडेंजर्ड स्पीसीज आपण सध्या वाचवतो आहोत, खूप मोठ्या प्रमाणावर ह्याच्यासाठी मुवमेंट जी आहे ही चालू केलेली आहे काही पर्यावरण अशा प्रेमी लोकांनी, आणि त्याच्यामध्ये आपल्याला यशसुद्धा दिसते. सो हे दे ऑलिव्ह रिडले आहेत, सी टर्टल्स आहेत, दे मायग्रेट इन ह्यूज नंबर फ्रॉम द बिगिनिंग ऑफ नोव्हेंबर एव्हरी इयर फॉर मेटिंग अँड नेस्टिंग अलॉंग द कोस्ट ऑफ
ओरिसा. ओरिसाच्या किनाऱ्यावर आपल्याला नेहमी तुम्ही पेपर वाचत असाल तर हे तुम्हाला बघायला मिळेल की अशी हजारो रिडले टर्टल्स जे आहेत, ऑलिव्ह रिडले टर्टल्स जे आहेत, त्यांचं संवर्धन करण्यासाठी तिथे काही काळासाठी पर्यटकांना बॅन केलं जातं आणि त्यांची अंडी जी आहेत त्या कासवाच्या मादीने घातलेली ही अगदी व्यवस्थितरित्या त्याचं संवर्धन करून त्यातून पिलं बाहेर येऊन ती पुन्हा समुद्रात सोडेपर्यंत हे लोक कॉन्झर्वेशन करतात त्याचं, जेणेकरून ही स्पीसीज इंडेंजर्ड होऊ नये अशा पद्धतीचं मायग्रेशन आपल्याला इथे दिसून येतं. त्याच्यानंतर चौथी जी मेथड आपल्याला दिसून येते सजीवांमध्ये, दॅट इज नथिंग बट द सस्पेंड. सस्पेंड हा शब्द आपण नेहमी वापरतो, तो टू कीप ऑन होल्ड, काही काळासाठी धरून ठेवायची एखादी गोष्ट किंवा काय म्हणायचं त्याला, बेअर करायची, हँगिंग ठेवायची. जस्ट तुम्ही लॉजिक लावू शकता इथं की काही प्राणी किंवा वनस्पती ही एखादी स्ट्रेसफुल कंडिशन, एखादा अनफेवरेबल कंडिशन, तो पिरियड निघून जाईपर्यंत स्वतःला मेंटेन करतायत, तग धरतायत की जेणेकरून हा अनफेवरेबल पिरियड निघून जाईल आणि पुन्हा फेवरेबल कंडिशन आल्यानंतर आपलं सर्व्हायवल जे आहे हे काय होणार आहे, इझी होणार आहे. आणि असे जे ऑर्गॅनिझम्स आहेत की जे स्वतःमध्ये काही बदल घडवून आणतात आणि तो अनफेवरेबल पिरियड जो आहे हा पासआउट करतात, त्यांना आपण म्हणणार आहोत सस्पेंड. सो सस्पेंड आर द ऑर्गॅनिझम्स विच स्टॉप देअर डेव्हलपमेंट ड्युरिंग द अनफेवरेबल कंडिशन्स टू सर्व्हाइव्ह होण्यासाठी ते काय करतायत, त्यांची जी ग्रोथ आणि डेव्हलपमेंट आहे ओव्हरऑल ती स्टॉप करतायत. ओके, किंवा बॉडीमधल्या ज्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज आहेत ह्या टेम्पररी स्लो डाऊन करतायत, सीज करतायत. ओके, सो सच ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड ॲज सस्पेंड. मग ह्याच्यामध्ये कोण कोण दिसून येतं तर बॅक्टेरिया अँड फंजाय, त्याचबरोबर लोअर प्लांट्स, दे डेव्हलप थिक वॉल्ड स्पोर ड्युरिंग द अनफेवरेबल कंडिशन्स. आपण सगळ्यांनी लोअर प्लांट्स किंवा फंजायमध्ये स्पोर फॉर्मेशन, बॅक्टेरियल स्पोर फॉर्मेशन अभ्यासलेले. सो दीज आर द थिक रेजिस्टंट कव्हरिंग formed around the bacterial wall or fungal wall to avoid the stressful conditions. Then another example which is well known to us, that means seeds undergo dormancy. सीड्सचा जो डॉर्मन्सी पिरियड आहे हा आपल्याला माहिती आहे की ह्या डॉर्मन्सी पिरियडमध्ये काय झालेलं आहे, मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज सीडमधल्या टेम्पररी सीज झालेल्या आहेत टू अवॉइड द ॲडव्हर्स एन्व्हायरमेंटल कंडिशन्स. In case of animals, they undergo hibernation or estivation. प्लांट्स मधल्या सुद्धा ॲनिमल्समधला सस्पेंड हा थोडासा इंटरेस्टिंग आहे. ॲनिमल्समध्ये आपल्याला दोन प्रकारांनी हा सस्पेंड दिसून येतो. जर काही प्राणी, एक आपण बघितलं की मायग्रेशन, प्राणी असतील, पक्षी असतील, ते सरळ लोकेशन चेंज करतात, पण हे सगळ्यांना शक्य नाही आहे. मग असे काही प्राणी की जे त्यांची हॅबिटॅट चेंज करू शकत नाहीत किंवा लोकेशन चेंज करू शकत नाही आहेत, ते काय करतात, काही सुयोग्य अशी ठिकाणं शोधतात आणि तिथं जाऊन स्वतःला काही काळासाठी दडवून ठेवतात. तिथं जाऊन ते शांतपणे एक झोप काढतात, रेस्ट घेतात. ओके, सो असा जो विंटर सीझनमधला रेस्टिंग पिरियड आहे त्याला म्हटलं जातं हायबरनेशन, आणि जो समरमधला आहे त्याला म्हटलं जातं एस्टिव्हेशन. इथे आपल्याला काही इमेजेस आपण दाखवलेल्या आहेत ह्या कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी. सो हायबरनेशन हेल्प्स टू अवॉइड द डॅमेज फ्रॉम द लो टेम्परेचर, आणि म्हणून विंटरमध्ये जो रेस्टिंग पिरियड आहे त्याला हायबरनेशन असं म्हटलं जातं. इथे तुम्हाला लक्षात येईल की जे पोलार बियर्स आहेत ह्या पोलार बियरमध्ये आपल्याला अशा प्रकारचं हायबरनेशन दिसून येतं. त्याचबरोबर जो फ्रॉग आहे ह्या फ्रॉगमध्ये पण आपल्याला हायबरनेशन दिसून येतं. स्नेल्समध्ये आपल्याला अशा पद्धतीचे एस्टिव्हेशनल कंडिशन दिसून येतात की जिथे हाय टेम्परेचरपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी आपल्याला काय दिसून येतं, एस्टिव्हेशन दिसून येतं. सो हायबरनेशन अँड एस्टिव्हेशन आर द सस्पेंड ऑब्झर्वड इन द ॲनिमल्स ऑर सस्पेंड type of animals which are there to avoid the stressful conditions. But in case of plant, seeds show dormancy. So there is a slight difference between dormancy of the seed and hibernation in the animals. Hibernation is also dormancy in the animal which is observed in winter as well as in the summer, but it is the state of inactivity and metabolic depressions in the endotherms. जे वॉर्म ब्लडेड ॲनिमल्स आहेत त्यांच्यामध्ये थोडेसे मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज या सीज होतात असं मी मगाशी सांगितलं. पण सीडमधली जी डॉर्मन्सी आहे ह्याच्यामध्ये एक रिझन हे आहेच आहे की अनफेवरेबल कंडिशन्स तिथे आपल्याला अवॉइड करायचे आहेत. पण ही जी डॉर्मन्सी आहे इट इज मेनली कॅरीड आउट ऑर ब्रिंग आउट टू अवॉइड द जर्मिनेशन. So germination is avoided though there are
फेवरेबल कंडिशन्स. फेवरेबल कंडिशन्समध्ये सुद्धा जर डॉर्मन्सी पिरियडमध्ये सीड असेल तर जर्मिनेशन दिसून येत नाही. ही एक दोघांमधला छोटासा फरक आपल्याला इथे जाणवतो. त्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे काही इन्सेक्ट्स आणि काही झू प्लँक्टन्स म्हणजे समुद्रामध्ये दिसून येणारे जीव जे आहेत त्यांच्यामध्ये अजून एक आपल्याला मेथड दिसून येते, दॅट इज नथिंग बट द डायपॉज. थोडंसं एक्स्ट्रा आहे हे, पण आपल्याला नीट परीक्षेला CETला उपयोगी पडणार आहे. सो डायपॉज इज डिफाइंड ॲज द स्टेट ऑफ डॉर्मन्सी इन ग्रोथ अँड डेव्हलपमेंट इन रिस्पॉन्स टू चेंजेस or alternation in the environmental condition. Again the aim is same की अनफेवरेबल कंडिशन असेल किंवा चेंजिंग व्हेरिएशन असेल एन्व्हायरमेंटल कंडिशनमधलं, त्याला कोपअप करण्यासाठी ग्रोथ आणि डेव्हलपमेंटमध्ये जे बदल ॲक्सेप्ट केले जातात त्याला आपण डॉर्मन्सी म्हणतो. हीच डॉर्मन्सी जेव्हा काही स्पेशलाइज वेने दिसून येते, इन्सेक्ट्समध्ये दिसून येते, मेनली अर्थ्रोपोड्समध्ये दिसून येते किंवा झू प्लँक्टन्समध्ये दिसून येते, तेव्हा त्या मेथडला डायपॉज असं म्हटलं जातं. So what happens during the process of diapause? There is a phase of reduced activity including reduced feeding. खाण्याचा जे ॲक्टिव्हिटी आहे, अन्न घेण्याची जी ॲक्टिव्हिटी आहे ही काय केली जाते, रिड्यूस केली जाते. अन्न ग्रहण होत नाही आहे म्हणजे आपोआपच बाकीच्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज डायजेशन वगैरे सारख्या सुद्धा सीज झालेल्या आहेत अँड रिप्रोडक्टिव्ह डेव्हलपमेंटसुद्धा सीज झालेली आहे. सो इट इज मेनली ऑब्झर्वड इन इन्सेक्ट्स लाईक अर्थ्रोपोड्स अँड झू प्लँक्टन्स. इथे थोडंसं व्यवस्थित लॉजिक लावायचं आहे, त्याचं एम लक्षात घ्यायचं आहे की इथे डायजेस्टिव्ह ॲक्टिव्हिटी नाही आहे, फिडिंग नाही आहे, रिप्रोडक्टिव्ह नाही आहे, म्हणजे ओव्हरऑल द फिजिओलॉजिकल ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत बॉडीमध्ये घडलेल्या त्या सगळ्या काय झालेल्या आहेत, स्लो डाऊन झालेल्या आहेत. मग इन्सेक्टमध्ये आपल्याला काय दिसून येतं, इन्सेक्ट्स कॅन अंडरगो डायपॉज ड्युरिंग द समर ऑर विंटर ॲज एग्ज, लार्व्ही, प्युपा ऑर अडल्ट. ओके, ह्या स्टेजेसमधून जेव्हा लाईफ सायकल इन्सेक्टची पास होणार आहे, त्याचबरोबर प्रिडेशन जे आहे ते सुद्धा अवॉइड केलं जाणार आहे आणि आपोआपच ह्या प्युपा स्टेजमध्ये आपल्याला माहिती आहे की काय झालेलं दिसून येतं आपल्याला. इथे लार्व्हा पिरियड ज्याच्यामध्ये फीडिंग भरपूर झालेलं आहे आणि मग प्युपा एक कोश किंवा एक मेम्ब्रेनस कव्हरिंग जे आहे हे इथे बनवलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर जे झू प्लँक्टन्स आहेत, यू नो द झू प्लँक्टन्स मेनली जे क्रस्टेशियन्स आहेत किंवा काही कोपीपॉड्स आहेत, रोटिफोर्स आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा स्ट्रेसफुल कंडिशन्स अवॉइड करण्यासाठी आपल्याला डायपॉज मेकॅनिझम दिसून येते. सो अशा पद्धतीने स्ट्रेसफुल कंडिशन्स फेस करण्यासाठी आपल्याला प्राण्यांमध्ये आणि ॲनिमल्समध्ये काही मेथड्स दिसून येतात. परीक्षेच्या दृष्टीने ह्याचे एक्झाम्पल्स आणि त्या मेथड्स आपण व्यवस्थित लक्षात ठेवायच्यात. असेच व्हिडिओ तुम्ही बघत राहा. तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडत असतील तर मला कमेंट्स द्यायला नक्की विसरू नका. नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसे वाटले आणि माझे पुढचे व्हिडिओ तुम्हाला अवेलेबल होण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.